तर आता आपल्याला घ्यायचंय काय तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर हा टॉपिक या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचा आहे. इम्पॉर्टंट आहे. खूप सारे न्यूमेरिकल त्याच्यावरती असणार आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याच्यावरती तुम्हाला खूप सारे न्यूमेरिकल या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि कोणताही पॉईंट समजत नसेल तर तो विचारून घ्या. ओके. कोणताही पॉईंट तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तो विचारू शकता त्या क्षणाला. ठीक आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता याच्या आधी आपण एक कोनिकल पेंडुलम घेतलं. त्या कोनिकल पेंडुलम मध्ये स्ट्रिंग घेतला होता, बरं की नाही. आणि त्या स्ट्रिंगला मी काय केलं होता, ऑब्जेक्ट कनेक्ट केला होता, स्फेरिकल ऑब्जेक्ट दॅट इज बॉब. आणि या बॉबला मी हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवलं होतं. ते झालं तुमचं कोनिकल पेंडुलम. आता आपल्याला तसं स्ट्रिंग घ्यायचं आहे. ही स्ट्रिंगचा सेंटर पकडायला आणि लेंथ झाली त्या स्ट्रिंगची, बरं की नाही, पूर्ण. आणि त्याला बॉब कनेक्ट केलेला आहे. पण आता याला हॉरिझॉन्टल नाही, आपलं काय करायचं तर व्हर्टिकल सर्कल मध्ये असं गोल गोल काय करायचं या ठिकाणी फिरवायचं, बरं की नाही. असं व्हर्टिकल पोझिशन मध्ये जर फिरवलं तर हे कोणतं मोशन झालं तर हे झालं तुमचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आधी होतं हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. मग हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे कोनिकल पेंडुलम आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग तो सर्कल काढणार आहे मी. तर तो जो असणार आहे तो काय असेल, थोडीशी मोठी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या ठिकाणी डिस्कस करतो. ठीक आहे. या प्रकारे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार तर दॅट शुड बी मूव्ह इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन का अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं टोटल, या ठिकाणी आपण सेंटर कन्सिडर केला. ज्या स्ट्रिंगला मी पकडलेलं होतं तो तुमचा सेंटर आणि तिथून जर तुम्ही खालीपर्यंत जर घेतलं तर तो काय असेल तर तुमचा या ठिकाणी आपण स्फेरिकल ऑब्जेक्ट कनेक्ट केला. तो स्फेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय असेल तर बॉब असेल. आणि सेंटर टू इथपर्यंत जर डिस्टन्स घेतला ते काय असेल तर रेडियस ऑफ दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची काय असणार तर रेडियस असेल. सर्वात पहिले तर या बॉबवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे आता वेगवेगळ्या पोझिशनला असेल. हा जो घेतलेला आहे तो सर्वात पहिले मी बॉटम पोझिशनला घेतला. ठीक आहे. तसं सिमिलरली तो वरच्या पोझिशनला पण राहू शकतो, टॉप पोझिशन म्हणून त्याला. किंवा अजून कुठे राहू शकतो तर टॉप आणि बॉटमच्या सेंटरला म्हणजे काय मिडवे पोझिशनला राहू शकतो. किंवा कुठे राहू शकतो तर इथे राहू शकतो, इथे राहू शकतो, कुठे राहू शकतो. मग मधला कोणताही पॉईंट घेतला तर त्याला आर्बिटरी पॉईंट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आर्बिटरी पॉईंटला पण राहू शकतो, कुठे राहू शकतो. ठीक आहे. या प्रकारे मग सर्वात पहिले मी काय करणार आहे तर या लोअर पोझिशन लागेल. सपोज जो अप्पर पोझिशन आहे त्याला काय लेबलिंग दिलं मी ए कन्सिडर केलं. जो सर्वात बॉटमला आहे त्याला बी कन्सिडर केलं आणि जो सेंटरला आहे त्याला काय कन्सिडर केलं तर सी पॉईंट. असे 3 पॉईंट या ठिकाणी आपण काय करतोय तर डिस्कस करतोय. ए बी सी असे 3 पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस करू. मग तो सी पॉईंट तुम्ही इकडे घेऊ शकता, इकडे घेऊ शकता, दोघांचा अर्थ एकच. ठीक आहे. कोणत्याही साईडला घेतलं तरी. तर सर्वात पहिले मी बॉटमचा विचार करू. तर बॉटमला त्या बॉबचं काय असणार आहे वेट असणार आहे. and weight of body is always directed in downward direction whatever may be the position. मग या बॉडीचं जे वेट आहे ते वेट किती असणार तर mg आणि तो कुठे चालला तर डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता बघा सर्वात पहिले लक्ष द्यायचं इकडे. ही स्ट्रिंग मी पकडलेली आहे, बरं की नाही. त्याला बॉब पण कनेक्ट केलेला आहे. याचा वेट खाली चाललंय पण स्ट्रिंग मध्ये त्यावेळेस काय होणार आहे तर स्ट्रिंग स्ट्रेच होणार आहे, चांदली जाणार, बरं की नाही. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये काय असणार तर टेन्शन. आणि टेन्शन नेहमी कसं असतं तर अलॉंग द स्ट्रिंग असतं, बरं की नाही. जी दोरी तुम्ही कनेक्ट केलेली आहे त्याच्या अलॉंगच काय असणार तर टेन्शन असेल. मग या ठिकाणी काय असेल तर टेन्शन. इज दॅट क्लिअर. मग सर्वात पहिले मी वेट घेतलं आणि स्ट्रिंग मध्ये काय घेतलं तर टेन्शन घेतलं विच इज अलॉंग द स्ट्रिंग. ओके. आता पण हा जो टेन्शन आहे तो पण वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळा असेल. प्रत्येक पॉईंटला काय तो टेन्शन सेम नसेल, बरं की नाही. फॉर एक्झाम्पल असं घेतलं आपण, हे बॉटमला घेतलं तर या ठिकाणी काय असणार तर तुमचं सर्वात मॅक्झिमम टेन्शन असेल. इथं घेतलं तर टेन्शन कमी होईल आणि वरती घेतला तर आणखीन टेन्शन काय होणार तर कमी होणार. बघा इथं पकडून ठेवा, असं मी पकडलेलं आहे म्हणून त्या स्ट्रिंग आहे. जर मी सोडून दिला तर तो खाली म्हणजे मोस्टली वरती जर घेतला तर जवळपास टेन्शन नसतं. क्लिअर आहे. म्हणजे या ठिकाणी पण टेन्शन वेगवेगळं असेल. मग टेन्शन जर डिफरंट असेल तर हा बी पॉईंटचं टेन्शन आहे म्हणून याला काय कन्सिडर करू तर टी बी कन्सिडर करू. ओके. व्हॉट इज बी? बी इज द टेन्शन ऍट पॉईंट बी. इज दॅट क्लिअर. तर सर्वात पहिले वेट घेतला, नंतर टेन्शन घेतलं, तो कोणत्या डायरेक्शन मध्ये त्यानुसार आपण त्याला लेबलिंग दिलं पॉईंट वरून. ठीक आहे. आता परत एकदा आपण आणखीन कोणता फोर्स ऍक्ट होणार ते तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं. हा काय करतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय या ठिकाणी असं व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, बरं की नाही. आता आज रेस्ट कंडिशनला येणार तर किंवा स्टॉप होण्याच्या कंडिशन मध्ये. तर बघा हा पार्टिकल जर तुम्ही ऑब्झर्व केला तर नेहमी येतो कुठे तर डायरेक्ट कुठं तर टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या प्रत्येक पॉईंटला जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो म्हणजेच कोणता असेल तर सेंट्रिपेटल फोर्स. मग तो बॉटमला असू द्या, वरती असू द्या, खाली असू द्या, कुठे असू द्या, त्याच्यावरती नेहमी कुठे अट्रॅक्ट होतो तर टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या ठिकाणी जो फोर्स असेल तो कोणता असेल तर सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी असेल. इज
दॅट क्लिअर? बॉटमचा आपण या ठिकाणी विचार केला, बॉटम बी पॉईंटचा विचार केला, त्या प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह केलं. सिमिलरली आता काय करू, तर आपण सेंटर पॉईंटचा विचार करू, सी पॉईंटचा. क्लिअर आहे? आता सी पॉईंटचं जर घेतलं तरी स्ट्रिंग असणार आहे, ही स्ट्रिंग असणार, त्याचे रेडियस आर इतके असणार सी पॉईंटचा. आपण याला सपोज ओरिजिन कन्सिडर करू ओ. परत या सी पॉईंटचं वेट असणार आहे, वेट कुठे डायरेक्ट होणार आहे, वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन व्हॉट एव्हर मे बी द पोझिशन. क्लिअर आहे? तर या ठिकाणी असणार. आणि अजून एक, वेटला बॅलन्स करायला काय असेल तर टेन्शन असेल, आणि या केसमध्ये आता कॉन्टॅक्ट मध्ये नाही, सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही, म्हणजे इथं नॉर्मल रिएक्शन असण्याची पॉसिबिलिटी फार कमी. मग इथं टेन्शन असणार आहे, आणि टेन्शन अलॉंग द रेडियस अलॉंग द स्ट्रिंग असणार आहे, आणि तो कोणत्या पॉईंटचा, तर सी पॉईंटचा. मग टेन्शन ऍट पॉईंट काय घेतला तर मी सी या ठिकाणी कन्सिडर केला. इज दॅट क्लिअर? आणखीन काय असेल तर अजून एक फोर्स असेल, दॅट इज सेंट्रिपेटल फोर्स, अँड विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. मग जो आला तो सेंट्रिपेटल फोर्स ऍट पॉईंट सी. आता आपण सर्वात वरच्या पॉईंटचा विचार करू. सध्या तरी रेग्युलर पॉईंट घेऊ, त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगवेगळे पॉईंट या ठिकाणी विचारात घेऊ शकता. मग या बॉडीचं ई बघा, ई काय असणार आहे, तर असेल त्याची स्ट्रिंग असेल. ठीक आहे, ही स्ट्रिंग असेल. बॉडीचं वेट असणार आहे, वेट ऑफ बॉडी इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि तो वेट किती असेल तर एम जी असेल. परत स्ट्रिंग मध्ये टेन्शन असेल, ऍक्च्युली तर नसणार आहे, पण आपण ते दाखवून देऊ. ठीक आहे, कोणत्या पॉईंटचं तर टेन्शन असणार आहे ए पॉईंटचं, तोही खाली जाणार अलॉंग द स्ट्रिंगच असणार आहे, स्ट्रिंगच्या बाहेर नसणार. आणखीन एक फोर्स असेल, दॅट इज आणखीन एक फोर्स असेल, तो म्हणजे काय तर सेंट्रिपेटल फोर्स. हे रेग्युलर पॉईंट आपण या ठिकाणी काय केले तर विचारात घेतले, आणि त्यानुसार आपण काय केलं तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे, सर्व कॉम्पोनंटचा या ठिकाणी विचार केला. आता अजून एक कॉम्पोनंट आहे जो असेल तुमचा आर्बिटरी पॉईंट, त्यासाठी आपण नंतर डिस्कस करू. सध्या याचं डिस्कस करून घेऊ याच्याबद्दल काय काय नाही. ओके, त्यानंतर आर्बिटरी पॉईंट आपण विचारात घेऊ. तर केस नंबर 1, त्यात आपल्याला फर्स्ट केस या ठिकाणी डिस्कस करायचं. केस नंबर 1, इफ मास ऑफ ऑब्जेक्ट is connected to string. ओके, तर पहिली केस घेणार आहे आपण. जर तो जो मास आहे, बॉब जो आहे, तो कशाला कनेक्ट केलेला तर एखाद्या स्ट्रिंगला कनेक्ट केलेला असेल तर काय कंडिशन असेल. आता दोन प्रकारे तुम्ही कनेक्ट करू शकतात. एक तर ती स्ट्रिंगला म्हणजे दोरीला कनेक्ट केलं, आणि दुसरा काय घेतला तर एक रॉड घेतला, असा रॉड घेतला डायरेक्टली परमनंटली. ठीक आहे, आणि याला काय केलं तो ऑब्जेक्ट इथं फिक्स करून ठेवला, अटकून ठेवला, आणि याला असं गोल गोल फिरवायचं आपल्याला. क्लिअर आहे? इथं सेंटरला पकडायचं आणि त्या सेंटरच्या अराउंड. आता मी पकडले म्हणून गोल गोल फिरू शकत नाही, कळलं का नाही? मग असं गोल गोल व्हर्टिकल पोझिशन मध्ये आपल्याला त्याला फिरवायचं. ठीक आहे, तर अशा दोन कंडिशन असेल, एक स्ट्रिंगला आणि दुसरी रॉडला. तर आपण पहिले स्ट्रिंगचं विचारात घेऊ, नंतर मग रॉडचं घेऊ. आता सर्वात पहिले आपण टॉप पोझिशनचं घेऊ. टॉप पोझिशनचं, बॉटमचं आणि मिडवे कोणतं पण घेतलं तरी चालेल, पण पहिले सुरुवात करा टॉप पोझिशन. ठीक आहे, मग पहिले घेऊ आपण ए पॉइंट ऍट अप्पर मोस्ट पोझिशन, किंवा त्याला तुम्ही दुसरा एक वर्ड घेऊ शकता, टॉप पोझिशन. ओके, टॉप पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज टॉप पोझिशन. टॉप पोझिशनला नाव काय दिलेलं आहे तर त्याला आपण लेबलिंग दिलं ए. मग ए पोझिशनला आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले या ठिकाणी कॉम्पोनंट सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, ए पोझिशनला. आता ए पोझिशनला घेतलं, कोणत्याही पोझिशनला घेतलं किंवा ए बघा, ए मध्ये घेतलं तर सर्व जे फोर्सेस ऍक्ट होत आहे ते कुठे येतात, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, हॉरिझॉन्टल मध्ये एक पण नाही, बरं का नाही? मग आपण या ठिकाणी काय करू तर व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करू सर्वात पहिले. ठीक आहे, मग फर्स्ट पॉइंट बाय सॉल्विंग व्हर्टिकल कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना सर्वात पहिले काय करावं लागेल तर तुम्हाला व्हर्टिकली डाऊनवर्ड मायनस घ्यायचं, आणि जे व्हर्टिकली अपवर्ड आहे ते काय करावं लागेल तर तुम्हाला प्लस घ्यावं लागेल. ठीक आहे, आता बघा व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना व्हर्टिकली डाऊनवर्ड, तर पहिला आहे त्याचं वेट आहे, वेट एम जी, तो कुठं चालायचा आहे डाऊनवर्ड, मग तो जाणार आहे काय तर मायनस एम जी. नंतर आहे टेन्शन टी ए, तो पण कुठे आहे तर डाऊनवर्ड, तो पण काय घेतला तर मायनस टी ए घेतला. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो पूर्ण सिस्टीम वरती आपण इमॅजिन करतोय, बरं का नाही? मग तो इक्वल टू ला घ्यावा लागेल, आणि तो पण कुठे आहे डाऊनवर्ड, म्हणजे तो काय आला तर मायनस सेंट्रिपेटल फोर्स झाला. इज दॅट क्लिअर? सर्वच्या सर्व जेवढे पण फोर्स ऍक्ट होतात सर्व कुठे आहेत तर डाऊनवर्ड, म्हणजे सर्वच्या सर्व मी काय घेतले तर मायनस या ठिकाणी कन्सिडर केलं. सर्व मायनस आहे, मग पुढे काय करताय, सर्व प्लस करताय. सर्व मायनस साइन कॅन्सल करून टाका, म्हणजे हा काय येणार आहे तर हा येणार आहे तुमचा एम जी प्लस टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू
centripetal force. Is that clear? Okay. mg as it is लिहिला प्लस टेन्शन ऍट पॉइंट ए ऍज इट इज लिहिला आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, तो आहे तुमचा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर इज द रेडियस. आर का असेल तर रेडियस. पण बघा या पॉइंटला जर घेतलं, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतलं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी किंवा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट नसतो, तो पण काय होतो तर चेंज होत राहतो. मग ए पॉइंटला जर घेतला तर त्याची वेलॉसिटी काय होणार, चेंज होणार आहे. म्हणजे जी स्पीड आहे वेलॉसिटी किंवा स्पीड तो काय घेणार आपण व्ही ए कन्सिडर करणार. व्हॉट इज व्ही ए? वेलॉसिटी ऍट द टॉप पोझिशन ए. ए पोझिशनला आपण त्याची वेलॉसिटी या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. ओके, काय डाऊट आता याच्यात? ठीक आहे. आता आता याला आपण पुढे सॉल्व्ह करू. तर सॉल्व्ह करताना तुम्हाला लगेच क्लिअरली होऊन जाईल काय होतं. ठीक आहे. जर तुम्ही हायेस्ट पोझिशनला घेतलं किंवा लोएस्ट अप्पर पोझिशन घेतलं, याला तुम्ही तीन प्रकारे येऊ शकतात. ऍट द अप्पर मोस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशन किंवा टॉप पोझिशन. तर तुम्हाला जे वर्ड यूज करायचे ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आता याच्यात ऑब्झर्व करायचं आहे स्ट्रिंग बॉटमला आहे. सर्वात पहिले कुठे आहे स्ट्रिंग? स्ट्रिंग आणि अबॉव कुठे आहे तर बॉटमला आहे, बरं का नाही? बॉटमला असेल तर या स्ट्रिंग मध्ये टेन्शन 100% असणार. आता उलट घेऊ आपण. हा जो बॉब आहे तो कुठे घेतला मी? वरती घेतला. मी पकडून ठेवलेलं आहे. स्ट्रिंग मध्ये टेन्शन दिसतंय, मी सोडून दिलं तिथं. स्ट्रिंग मध्ये काय झालं? मी सोडून दिलं. टेन्शन आहे का स्ट्रिंग मध्ये? तर नाही, बरं का नाही? म्हणजे टॉप पोझिशनला घेतलं स्ट्रिंग साठी तर टॉप पोझिशनला जे टेन्शन असणार आहे दॅट टेन्शन इज इक्वल टू 0 असेल. कळलं का नाही? ऍट टॉप पोझिशन, highest position or uppermost position. At the top position, tension in the string is 0. Tension in the string is 0. टेन्शन जे आहे टॉप पोझिशनला किती असेल तर 0. आणि ए पॉइंटला टेन्शन किती तर टी आहे. दॅट इज टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. टेन्शन एक प्रकारचं फोर्स आहे म्हणून तो न्यूटन मध्ये आला. ऑन नाही, 0 आहे आणि एन म्हणजे काय तर न्यूटन. न्यूटन त्याचं युनिट झालं. ठीक आहे. 0 न्यूटन इतकं युनिट झालं. मग ते वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा. देअरफॉर मग वरचं इक्वेशन काय भेटेल? एम जी ऍज इट इज प्लस टेन्शन किती झाला तर तो झाला 0 आणि पुढे काय असेल तर तो आलाय तुमचा एम व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हे झालं तुमचं रिमेनिंग इक्वेशन. आता पुढे जर घेतलं तर 0 लिहायची काही गरज नाहीये, बरं का नाही? तर डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो या टेक्स्ट स्टेप मध्ये. तर पुढची स्टेप अशी लिहिली तरी चालेल किंवा इथं डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालेल. एम जी या ठिकाणी राहिला 0 लिहिला नाही आणि या ठिकाणी राहिला तर 1/2 व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम एम का होणार आहे? कॅन्सल होणार आहे. आर इकडे डिवायडेड, इकडे काय करा? मल्टिप्लाय करा. म्हणजे काय राहिला तर आर जी इज इक्वल टू व्ही ए स्क्वेअर. पण आपल्याला काय लागेल? फक्त व्ही ए लागेल. म्हणजे वेलॉसिटी ऍट द हायेस्ट पोझिशन. ओके, टॉप पोझिशनला किती वेलॉसिटी आहे ते फाइंड करायचं. मग व्ही ए स्क्वेअर आला, मग याचं काय करायचं? स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग पुढची जी स्टेप असेल ती काय असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर आपल्याला भेटेल काय तर व्ही ए आणि व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय भेटणार? अंडर रूट ऑफ भेटेल तुम्हाला आर इंटू जी. अंडर रूट ऑफ आर जी इज द वेलॉसिटी ऍट द टॉप पोझिशन. हे जे टॉप पोझिशन आहे ए पॉइंट तर त्या ठिकाणी वेलॉसिटी किती असेल तर अंडर रूट ऑफ आर जी. आता तुम्हाला प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी वेगवेगळी भेटणार आहे आणि प्रत्येक पॉइंटची वेलॉसिटी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, जर वेलॉसिटी माहित नसेल तर पुढे तुम्हाला डेरिव्हेशनला पण प्रॉब्लेम, पुढच्या डेरिव्हेशन साठी पण आणि पुढच्या न्यूमेरिकल साठी पण तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर प्रत्येक पॉइंटची वेलॉसिटी माहित असणं गरजेचे आहे. मग आता एक काम करू आपण. आता हा काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि सपोज इथून जर मी ऑब्जेक्ट सोडून दिला, असं व्हर्टिकल करतोय तू सोडून दिला तर तो जाताना नेहमी कसा राहील तर टँजेन्शियल राहील, बरं का नाही? आणि जी टँजेन्शियल वेलॉसिटी आहे दॅट इज वेलॉसिटी ऍट पॉइंट ए आणि ती किती भेटली तर ती भेटली अंडर रूट ऑफ किती तर आर जी. सध्या मला माहित नव्हतं तर आता जसं जसं मला माहित पडणार आहे, इथली तर माहित पडली तर मी लिहून टाकली. आता इथे जशी पडेल तसं मी तिथे लिहून टाकणार किंवा इथली माहित पडेल त्यावेळेस तिथली लिहिणार. ठीक आहे. आता मला माहित नाहीये, ओके, तसं माहिती आहे पण आपण जसं जसं सॉल्व्ह करणार आहे तसं तसं माहित पडेल. कळलं का नाही? मग तसं तसं आपण काय करणार तर या डायग्राम मध्ये त्या वेलॉसिटी इन्क्लूड करणार. आता सध्या तरी काही गरज नाहीये, डायग्राम मध्ये अजून बदल होतीलच आपले जसं जसं आपण पुढे डेरिव्हेशन स्टार्ट करू. इज दॅट क्लिअर? ते वेलॉसिटी असेल वगैरे वगैरे आपण या ठिकाणी फाइंड करू. मग आता त्याला बी नंबर देऊ आपण. ऍट लोवेस्ट पोझिशन
lowest position, or it is also called as bottom position. ओके, लोएस्ट पोझिशन म्हणा किंवा बॉटम पोझिशन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. ऍट लोएस्ट पोझिशन और बॉटम पोझिशन, त्या पोझिशनचं नाव काय दिलेलं आहे तर तो दिलेला आहे तुम्हाला बी. तर या बी पॉइंटला आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड करायचं. आता बी पॉइंटला जरी घेतलं तरी कोणते कॉम्पोनंट आहे तर परत व्हर्टिकलच कॉम्पोनंट आहे. सर्व जे फोर्सेस ऍक्ट होतात ते व्हर्टिकल. मग आपण काय करू बाय सॉल्विंग व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, बाय सॉल्विंग व्हर्टिकल कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व करताना पहिले व्हर्टिकली डाऊनवर्ड मायनस घ्यायचं, व्हर्टिकली अपवर्ड प्लस घ्यायचं. मग सर्वात पहिले एमजी कुठे चाललाय खाली का वरती, तर तो चाललाय डाऊनवर्ड, मग तो झाला मायनस एमजी. त्यानंतर टेन्शन टीबी तो कुठे चाललाय व्हर्टिकली अपवर्ड, मग तो घेतला प्लस टीबी. आता इक्वल टू घ्यायचा तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स, तो पण कुठे चाललाय व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे तो काय असणार तर प्लस असेल, तो झाला सेंट्रीपिटल फोर्स झाला. इज दॅट क्लिअर. आता पुढे लिहिताना आपण पहिले काय करणार आहे पॉझिटिव्ह टर्म लिहिणार, नंतर काय करणार आहे निगेटिव्ह टर्म. मग पहिले टीबी कन्सिडर करू, टेन्शन ऍट पॉइंट बी, नंतर मायनस एम जी लिहिला. आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला mv² अपॉन आर. पण याच्यासाठी वेलॉसिटी कोणती असेल तर बी पॉईंटची, म्हणजे वेलॉसिटी ऍट पॉईंट काय करायचं आपल्याला बी कन्सिडर करायचं. याला सपोज काय केलं आपण इक्वेशन 1 कन्सिडर केला. पण बघा याचा प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याला टेन्शन ऍट पॉइंट बी माहित नाही. जसं वरती आपल्याला माहित होतं टेन्शन ऍट पॉइंट ए माहित होतं बरं का नाही, पण या ठिकाणी आपल्याला टेन्शन ऍट पॉइंट बी माहित नाही, म्हणजे डायरेक्टली आपण वेलॉसिटी ऍट पॉइंट बी या ठिकाणी फाइंड करू शकत नाहीये. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर थोडीशी वेगळ्या प्रकारची मेथड या ठिकाणी यूज करावं लागेल. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, तर बघा या केसमध्ये जर याच्यामध्ये एनर्जी कॉन्स्टंट असेल तरच तो काय करू शकतो ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करू शकतो. म्हणजे टॉप पोझिशनला जेवढी एनर्जी आहे तेवढीच कुठे पाहिजे तर बॉटमला पाहिजे. सिमिलरली तेवढीच एनर्जी कुठे पाहिजे तर या पोझिशनला पाहिजे. त्या पोझिशनला आपण नाव काय दिलं होतं तर सी पॉईंट दिलं होतं. ठीक आहे, मग सी ला पण तेवढंच पाहिजे, ए ला पण तेवढंच पाहिजे, बी ला तेवढंच पाहिजे, तरच तो ऑब्जेक्ट जो बॉब आहे तो काय करू शकतो तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. म्हणजे या ठिकाणी यूज करावं लागेल आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी याच्यामध्ये दोन असतील, एक पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी कायनेटिक एनर्जी. मग त्या ठिकाणचा विचार करू. ऑलरेडी आपली वेलॉसिटी ए पॉईंटची भेटलेली, बी पॉईंटची बाकी आहे, म्हणजे इथली काय टोटल एनर्जी आणि इथली टोटल एनर्जीचं काय करू आपण इक्वेट करू. ठीक आहे, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जीचं कन्झर्वेशन या ठिकाणी आपल्याला यूज करायचं. म्हणजे काय तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट काय असणार तर बी. मग टोटल एनर्जी ए ला जेवढी असेल तेवढीच कुठं असेल तर बी ला असेल. आणि टोटल एनर्जी कशापासून बनलेली आहे, टोटल एनर्जी इज मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए अँड पोटेन्शियल एनर्जी. ऍडिशन ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी इज टोटल एनर्जी. ए पॉईंटचं घेतलं. सिमिलरली आता आपल्याला काय करायचं कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. ओके, आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून बघत आलेले. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². पोटेन्शियल फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे, तो आहे mgh. ओके, आता आपण ए पॉईंटचा विचार करू. ए पॉईंटचा जर कायनेटिक एनर्जी घेतली तर तो असेल 1/2. मास बदलणार नाही पण वेलॉसिटी बदलते. ए पॉईंटची वेलॉसिटी काय va² प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल फॉर्म्युला असेल mgh. पण एच कुठं ना इथून तर हा रेफरन्स पॉईंट आहे मला बरं की नाही, म्हणजे आपलं जे डिस्टन्स आहे ते इथून मेजर करायचं. म्हणजे इथून तर इथपर्यंत जर घेतलं त्याची सर्कल ची काय झाली तर डायमीटर. म्हणजे या केसमध्ये एच जो असेल तो किती असेल तर डायमीटर इतका असेल. क्लिअर आहे. मग डायमीटर किती असतं तर डायमीटर असतं 2r. क्लिअर आहे. ए पॉईंट पासून तर इथपर्यंत डिस्टन्स मेजर करायचं, दॅट इज डायमीटर, अँड डायमीटर इज द डबल दॅट ऑफ द रेडियस. म्हणजे एच या केसमध्ये किती असेल तर 2r असेल. तेवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्लिअर आहे, ते व्यवस्थित समजून घ्या काय. त्यानंतर पुढे बी पॉईंटचं घ्यायचं. बी इक्वल टू बी पॉईंटची कायनेटिक एनर्जी 1/2 mv². आणि या केसमध्ये आपण इथून डिस्टन्स सर्व मेजर करणार आहे. मग इथल्या डिस्टन्स इथंच घेतलं म्हणजे इथं हाईट किती असणार आहे तर या केसमध्ये हाईट असणार आहे 0 असेल. म्हणजे हा mg तर झाला, पण जी हाईट आहे ती किती असणार तर ती असेल 0. इज दॅट क्लिअर. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी घ्यायचंच आहे, कारण तुम्ही सर्व जे डिस्टन्स मेजर करणार आहे अर्थच्या सरफेस पासून आहे, तर तुम्हाला इथून मेजर करायचं. पर्टिक्युलर या सर्कलसाठी आपण विचारात घेतोय, कळलं का नाही. म्हणून आपला रेफरन्स पॉईंट बी हा रेफरन्स पॉईंट असेल आणि इथूनच सर्व डिस्टन्स तुम्हाला
मेजर करायला सुरुवात करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं डिस्टन्स 0 असणार आणि इकडे 2r असणार. इज दॅट क्लिअर? तर त्याला पुढे रिझन द्यायचं तर देऊन द्या, नाही तर काही गरज नाही तुम्हाला समजत असेल तर. ठीक आहे, मारायला काय तर राहिला 1/2 m VA. व्हॉट इज VA? VA इज अंडर रूट ऑफ RG आणि त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे हा काय असेल तर फक्त RG असेल. VA स्क्वेअर इज RG. VA इज अंडर रूट RG. दॅट मीन्स VA स्क्वेअर इज ओनली RG. प्लस हा 2 पुढे घेऊन टाकू म्हणजे काय राहिला तर 2mgr इज इक्वल टू राहिला 1/2 m VB स्क्वेअर आणि व्हॅल्यू काय आता 0 आणि 0 लिहायची काही गरज नाहीये आणि असं रिझन देऊन टाकू काय तर VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG and VA स्क्वेअर इज इक्वल टू ओनली RG. क्लिअर आहे? तर हे काम करता येईल बघा. याच्यामध्ये जे कॉमन येणार आहे तर ते कॉमन काय येणार आहे MRG असा टर्म कॉमन येऊ शकते बरं का नाही. मग तो कॉमन घेऊन टाकू MRG. मी कॉमन घेतला MRG कॉमन तर इथं राहिला 1/2 MRG कॉमन म्हणजे या ठिकाणी राहिला 2 इज इक्वल टू इथं राहणार आहे 1/2 m VB स्क्वेअर. दिस m and m कॅन्सल, राईट? m आणि m कॅन्सल झाला मग इथं काय राहिला तर RG. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 2 × 2 4 + 1 5 म्हणजे हा भेटेल तुम्हाला किती 5/2 आणि हा राहिला 1/2 VB स्क्वेअर. इथला 2 आणि इथला 2 का होणार आहे कॅन्सल होणार आहे बरं का नाही. मग इथं रिमेनिंग करायला 5 म्हणजे हा राहिला फक्त 5RG. 5 सुरुवातीला लिहा 5RG. ही काय झाली तर तुमची इकडची व्हॅल्यू आणि राईट साईडला काय तर VB स्क्वेअर. पुन्हा VBचा काय आला स्क्वेअर आला पण आपल्याला VBचा स्क्वेअर नको, आपल्याला काय लागतं फक्त VB लागतं. मग याचं काय करावं लागेल तर तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग लास्ट स्टेप या ठिकाणी लिहून टाकू आपण टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर VB इज इक्वल टू काय भेटेल तर अंडर रूट भेटेल 5RG. ही काय झालं तर तुमची मॅक्झिमम व्हेलॉसिटी झाली कोणत्या पॉईंटला तर लोएस्ट पॉईंटला आणि टॉप पोझिशनला किती व्हेलॉसिटी झाली तर RG इतकी झाली. मग पार्टिकल असा सर्क्युलर मोशन करतोय. मग इथून जर पार्टिकल रिलीज झाला तर तो टँजेन्शियल असं जाईल. क्लिअर आहे? आणि इथली जी व्हेलॉसिटी आहे कोणती तर VB आणि जी VB आहे ती अंडर रूट ऑफ किती भेटेल तर 5RG इतकी काय भेटेल तर तुम्हाला व्हेलॉसिटी या ठिकाणी भेटून जाईल. क्लिअर आहे? मग आपण काय करतोय सर्वात पहिले व्हर्टिकल सर्क्युलर मोशन डिस्कस केलं, त्याच्यावरती किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट झाले ते सर्व सॉल्व्ह केले आणि प्रत्येक पॉईंटचं आपण काय करतो आता व्हेलॉसिटी फाइंड करत राहिलो. कळलं का नाही? टॉप पोझिशनचं घेतलं, हायेस्ट पोझिशनचं घेतलं किंवा काय घेतलं टॉप पोझिशन हायेस्ट किंवा टॉप मोस्ट पोझिशन असं. ठीक आहे, कोणताही पोझिशन तुम्ही रीड करू शकतात. नंतर बॉटमचं घेतलं, लोअर पोझिशनचं घेतलं, कळलं का नाही, किंवा बॉटम पोझिशन म्हणा काही पण म्हणा. तर या पोझिशनचं परत व्हेलॉसिटी फाइंड केलं. आता आपलं तिसरं काम आहे ते म्हणजे काय तर सी पॉईंटची व्हेलॉसिटी फाइंड करणं. क्लिअर आहे? तो फाइंड केला तर मग आपलं इक्वेशन या ठिकाणी कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, प्रत्येकाची व्हेलॉसिटी आपल्याला भेटून जाईल. आता हे जे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर त्याने विचारून घ्यायचं. तर नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला डिफरन्स इन टेन्शन ऍट द हायेस्ट पोझिशन अँड लोएस्ट पोझिशन. हायेस्ट पोझिशन आणि लोएस्ट पोझिशन मध्ये टेन्शन मध्ये किती डिफरन्स असणार ते आपल्याला ठिकाणी फाइंड करायचं. आता माझा प्रश्न असा आहे की सर्वात जास्त टेन्शन कोणत्या पॉइंटला असेल, हायेस्ट पॉइंटला का लोएस्ट पॉइंटला? आणि मला डिफरन्स फाइंड करायचा ना. मग डिफरन्स कसा येणार आहे, ज्याच्यात जास्त आहे त्याच्यातून कमी मी मायनस करू शकतो. मग सांगा कशात जास्त टेन्शन असेल, कोणत्या पॉइंटला, हायेस्ट पॉइंटला की लोएस्ट पॉइंटला? तर लोवेस्ट पॉइंटला. लोएस्ट पॉइंटला. ठीक आहे, मग लोएस्ट पॉइंट मधून जे टेन्शन आहे ते काय करा तर हायेस्ट पॉइंटचं टेन्शन, लोएस्ट पॉइंटच्या टेन्शन मधून हायेस्ट पॉइंटचं टेन्शन मायनस करावं लागेल. ठीक आहे, मग आता नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आपल्याला डिफरन्स इन टेन्शन at lowest and highest position. तर सर्वात पहिले मी लोएस्ट लिहिलाय कारण लोएस्ट जास्त आहे, कळलं का नाही, त्या प्रकारे. आता सर्वात पहिले टेन्शन जर घ्यायचं असेल तर परत याला काय करू आपण व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करून देऊ. ठीक आहे, आता नवीन पॉईंट आहे तर डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू. याच प्रकारे तुम्हाला पेपरला पण लिहायचं. ठीक आहे, डायरेक्ट आपण इक्वेशन सॉल्व्ह करू. पहिले लोएस्ट पॉईंटचं घेऊ नंतर हायेस्ट पॉईंटचं घेऊ. ठीक आहे, तर फर्स्ट पॉइंट ऍट लोएस्ट पोझिशन बाय सॉल्विंग वर्टिकल कॉम्पोनंट या ठिकाणी सॉल्व्ह करा कारण त्याचं टेन्शन येणार आहे. मायनस एम जे राहील पहिले वरचं घेऊ, प्लस घेऊन टाकू. मग काय झालं तर प्लस टीबी झाला.
आणि हा मायनस mg राहील आणि इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स, तो प्लसच राहील, सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर आहे. तर टीबी तसाच ठेवणार आहे कारण मला टेन्शन फाईन करायचं. मायनस mg राईट साईडला काय करा तर प्लस mg या ठिकाणी करून घ्या आणि सेंट्रिपेटल फोर्स प्लस सेंट्रिपेटल फोर्स. इज दॅट क्लिअर. मग टीबी इज इक्वल टू करायला तर राहिला mg आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे mv²/r, पण आपल्याला बी पॉईंटचं घ्यायचं, मग तिथली व्हेलॉसिटी काय आली तर बीबी. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता नवीन पॉईंट आहे तर याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, तो आधीच सोडून द्या. ठीक आहे. तर आपण नवीन पॉईंट घेऊ, तसं तसं आपण इक्वेशन बदलू, नाही तर मग त्याच सिक्वेन्सने घेतलं त्याला 1 याला 2 तर तरी चालेल, काय अडचण नाही. जसं आपण लोएस्ट पोझिशनला घेतलं तसंच हायएस्ट पोझिशनला घेऊ. सेकंड ऍट हायएस्ट पोझिशन और अपर मोस्ट पोझिशन और टॉप पोझिशन. हायएस्ट पोझिशनला घेतलं, परत आपल्याला व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करायचं. सर्वच्या सर्व डाऊनवर्ड आहे, सर्व मी प्लस करून घेणार आहे, जे ऑलरेडी आपण पहिले डिस्कस केलेलं आहे. मग मायनस mg आहे तो प्लस mg झाला, मायनस टेन्शन आहे तर तो प्लस टेन्शन ऍट पॉइंट ए झाला, आणि मायनस सेंट्रिपेटल फोर्स आहे तो काय होणार तर प्लस सेंट्रिपेटल फोर्स. सर्वच्या सर्व मायनस साईन मी या ठिकाणी रिमूव्ह करून टाकले, पण मला टेन्शन ऍट पॉइंट ए फाईन करायचं. मग तो काय भेटेल, प्लस mg तिकडे काय होणार तर मायनस mg, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स मायनस करायला तर mg. व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स? सेंट्रिपेटल फोर्स इज mv²/r. mv कोणत्या पॉईंटचं तर ए पॉईंटचं डिवायडेड बाय आर मायनस करायला तर mg. दिस इज इक्वेशन सेकंड. आता टेन्शन सर्वात जास्त कुठे आहे तर बी पॉईंटला. मग इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करा सबट्रॅक्ट करून टाका. मग नेक्स्ट पॉईंट सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 सॉरी इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचा इक्वेशन नंबर 1 मधून. मग इक्वेशन नंबर 1 काय आहे तर तो आहे टीबी मायनस इक्वेशन 2 काय आहे तर तो आहे तुमचा टीए. इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करायचा इक्वेशन नंबर 1 मधून, मग 1 - 2 करायचं. ठीक आहे. मग व्हॉट इज टीबी? टीबीची व्हॅल्यू लिहून टाका, तर ते आहे तुमचं mg प्लस काय तर mvb²/r आणि मायनस करायचं आपल्याला ई टर्म, तर ती ब्रॅकेटमध्ये टाका वाटलं तर mva²/r मायनस mg ब्रॅकेट कम्प्लीट. आता ब्रॅकेट का टाकलं कारण मायनस साईनमुळे काय होतं तर सर्व साईन चेंज होतील आतमध्ये. ठीक आहे. दिस mg as it is plus m. What is vb? vb is √5rg, पण vb² केला तर काय भेटेल फक्त 5rg. मग इथे लिहून टाकू 5rg डिवायडेड बाय r. मायनस साईन लिहून टाका, मायनस हा मायनस होऊन जाईल. m what is va? va is √rg, मग va² is only rg डिवायडेड बाय r. अगेन मायनस आहे, हा मायनस आहे आणि हा मायनस मायनस होणार तर प्लस mg होणार. ठीक आहे. इथं रिझन द्यायचं तर रिझन देऊ शकता तुम्ही. vb is equal to √5rg and va is equal to √rg. पुढे लिहायचं तर लिहून द्या, तसं मी तुम्हाला त्या नोट्स मध्ये लिहून दिलेलं आहे. क्लिअर आहे. आता मी काही लिहित नाही, बोर्ड माझ्याकडे थोडंसं कमी पडेल. दिस r and r get cancel, also this r and r get cancel. मग रिमेनिंग टर्म या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. रिमेनिंग टर्म करणार आहे तर रिमेनिंग टर्म mg प्लस r राहिला 5mg मायनस परत राहिला तुमचा mg आणि लास्टचा काय तर प्लस mg. क्लिअर आहे. प्लस काय राहिला तर तुमचा mg राहिला. दिस मायनस mg अँड प्लस mg का होणार आहे कॅन्सल होणार, राईट ना. तर राहिला काय 5mg प्लस mg म्हणजे किती राहिला तर 6mg. मग तुम्ही हायेस्ट पोझिशन आणि लोएस्ट पोझिशन मध्ये जर टेन्शन मध्ये जर डिफरन्स घेतला तर तो टेन्शन मध्ये जो डिफरन्स असेल तो किती भेटेल तर 6mg इतका तुम्हाला तो डिफरन्स भेटून जाईल. इज दॅट क्लिअर? 6mg इज द डिफरन्स इन टेन्शन ऍट द लोएस्ट पोझिशन अँड हायेस्ट पोझिशन. इज दॅट क्लिअर? काय अडचण आहे कोणाला? आता प्रश्न असा राहील. ओके, व्हॉट इज द टेन्शन? फक्त मी असं विचारलं व्हॉट इज द टेन्शन ऍट द बॉटम पोझिशन. तर बॉटम पोझिशन किती टेन्शन राहील? डिफरन्स बिटवीन टेन्शन इन हायेस्ट पोझिशन अँड लोएस्ट पोझिशन इज 6mg. मग सगळं मी असा प्रश्न विचारला व्हॉट इज द टेन्शन, फक्त टेन्शन ऍट द बॉटम पोझिशन. तर बॉटम पोझिशनला टेन्शन किती असलं पाहिजे? सिक्स mg प्लस TA. फक्त व्हॅल्यू सांगा. जसं की इथं डिफरन्स आला 6mg, तसंच टेन्शन ऍट पॉइंट ए. फक्त बी पॉइंटचं किती असेल? बी पॉइंटला टेन्शन किती असेल? mg
6 mg. बी पॉईंट बी 6 6 mg. mg. कोणी सांगितलं हे 6 mg? सुमित. सुमित. ओके, फक्त 6 mg राहील. आणि टॉप पोझिशनला किती ऑलरेडी आपण पहिल्या याच्यात डिस्कस केलं ना, टेन्शन ऍट द टॉप पोझिशनला किती असतं? 0 असतं, राईट ना? टॉप पोझिशनला किती असतं? 0 असतं. बघा इथे पण तुम्ही टाकू शकता टॉप पोझिशन कुठे आहे. व्हॉट इज व्ही व्ही इज अंडर रूट ऑफ आर जी, त्याचा स्क्वेअर केला तर आर जी, आर आर कॅन्सल म्हणजे एमजी राहील, एमजी मायनस एमजी 0, म्हणजे टेन्शन ऍट द हायेस्ट पोझिशन इज 0 अँड टेन्शन ऍट द लोएस्ट पोझिशन इज 6 mg. मग डिफरन्स इज 6 mg आणि बॉटम पोझिशनला पण 6 mg आणि टॉप पोझिशनला किती तर 0 असेल. ठीक आहे. मग एमसीक्यू तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्यावरती प्रश्नही कसेही विचारले जाऊ शकतात, तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. क्लिअर आहे? ओके. आता नवीन पॉईंट डिस्कस करायचा, जसं की आपण वेलॉसिटी फाईन केलं किंवा स्पीड फाईन केलं ऍट पॉईंट ए, ऍट पॉईंट बी. आता राहिलं कोणतं? सी पॉईंटचं, बरं की नाही? मग सी पॉईंटचं फाईन करून घेऊ आणि त्यानंतर मग त्या 2 पॉईंटचं टेन्शन घेऊ. कोणत्या पण? लोएस्ट पोझिशन, हायेस्ट, मिडवे पोझिशन. सेंटरचं पोझिशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज मिडवे पोझिशन, या दोघांच्या मध्ये. मग नेक्स्ट पॉईंट असणार आहे लिनियर वेलॉसिटी ऍट द मिडवे पोझिशन. ते आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं. आधी लिनियर वेलॉसिटी फाईन करू आणि त्यानंतर मग पुढचं सॉल्व्ह करू. लिनियर वेलॉसिटी नंतर टेन्शन मधलं डिफरन्स. मग याच्यामध्ये 3 पॉईंट येतील, त्यानुसार आपल्याला डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर बघू आता आपण एक पॉईंट या ठिकाणी डिस्कस करू. मग नेक्स्ट पॉईंट सी घेऊ आपण ऍट मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन आणि त्या पोझिशनला आपण काय लेबलिंग दिलंय तर सी. तुम्ही काही पण देऊ शकता फिगरमध्ये. तुम्ही फिगर जसे काढणार तसं तसं तुमची इक्वेशन चेंज होत राहते. पण कन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही काही पण नावं द्या, काही फरक पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ऍट मिडवे पोझिशन सी ला काय असेल ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर याचं जे वेट आहे, वेट चाललंय डाऊनवर्ड डायरेक्शनला. फक्त इथं वेटाचे व्हर्टिकल कॉम्पोनंट घेतला तर वेट, आणि वेट इज इक्वल टू काय कन्सिडर करायला लागेल तुम्हाला? 0. म्हणजे या ठिकाणी तुमचं जी कंडिशन आहे ती वेटलेसनेस तुम्हाला या ठिकाणी क्रिएट होऊ शकते. म्हणजे वेट कॅन्सल करा. जे पण उरलेले फोर्सेस आहे ते कुठे ऍक्ट होत आहे? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या ठिकाणी सर्व होरिझॉन्टल कॉम्पोनंट, बरं का नाही? म्हणजे आपल्याला कोणते कॉम्पोनंट सॉल्व्ह करावे लागेल तर बाय सॉल्विंग होरिझॉन्टल कॉम्पोनंट. बाय सॉल्विंग होरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके. होरिझॉन्टल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना राईट साइड टेकन ॲज अ पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साइडचं काय करायचं आपल्याला? निगेटिव्ह घ्यायचं. मग सर्वात पहिले हा जो टेन्शन आहे, टेन्शन ऍट पॉईंट सी कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला. मग तो असेल मायनस टीसी. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स आपण इक्वल टूच्या बाजूला घेणार, तो पण लेफ्ट साईडला आहे, म्हणजे मायनस सेंट्रिपेटल फोर्स राईट. इज दॅट क्लिअर? आता दोन्ही मायनस साईन आहे, दोन्ही काय करणार आहे? प्लस टीसी इज इक्वल टू प्लस सेंट्रिपेटल फोर्स. आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग टीसी इज इक्वल टू असं केल एम वेलॉसिटी किंवा स्पीड घेणारे व्हीसी स्क्वेअर डिवाइड बाय काय असेल तर आर. हे काय झालं तर तुमचं टेन्शनचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर व्हीसीची व्हॅल्यू भेटली तर टेन्शन ऍट पॉईंट सी तुम्हाला भेटून जाईल. मग आपलं टार्गेट काय तर लिनियर वेलॉसिटी फाईन करायचं ऍट पॉईंट सी. मग आपण सपोज याला काही गरज नाही, आता आपण यूज करू बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कारण आपलं वेलॉसिटी फाईन करायचं बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता ए पॉईंटला जेवढी एनर्जी तेवढीच बी ला, तेवढीच कुठे तर सी पॉईंटला. मग तुम्ही कोणतेही 2 पॉईंट, आज ऑलरेडी आपल्याकडे ए पॉईंट पण माहिती, ए पॉईंटचं पण सर्व माहिती आहे, बी पॉईंटचं पण माहिती आहे, फक्त सीचं माहित नाही. मग या दोघांचा कोणताही ए घ्या, सी घ्या किंवा बी घ्या आणि सी पॉईंट घ्या, फक्त सी कॉमन ठेवावं लागेल, कारण तिथलं आपल्याला शोधायचं आहे. कळलं का नाही? मग कोणते पॉईंट घेतलं तरी चालेल, तुम्हाला जे योग्य वाटतं ते घ्या. तर मी 2 पॉईंट घेतो वाटतं असं, किंवा तुम्हाला हे 2 घ्यायचे तर ते 2 घेऊ शकता तुम्ही. ते मी जे 2 घेणार आहे उरलेलं तुम्ही सॉल्व्ह करून बघा घरी. ठीक आहे. तर आपण ए बी पॉईंटचं घेऊ. मग मी काय घेतलं? टोटल एनर्जी ऍट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉईंट सी. टोटल एनर्जी इज द addition ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. मग बी पॉईंटचा घेतला. सिमिलरली आता सी पॉईंटचं कायनेटिक एनर्जी ऍट पॉईंट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉईंट सी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला 1/2 एम व्ही स्क्वेअर. मग 1/2 एम आता असेल तर व्ही व्ही स्क्वेअर प्लस पोटेन्शियल किती असेल तर या पॉईंटला बी पॉईंटला आणि तिथला लोएस्ट पॉईंट ते, म्हणजे हा एम जी तसाच राहील पण हाईट तिथूनच मेजर करायचं, तर तो 0 झाला.
पुढे कायनेटिक एनर्जी राहील 1/2 m vc स्क्वेअर आणि तर पोटेन्शियल एनर्जी घ्यायचं एम जी तेवढाच राहील. आता आपल्याला काय करायचं हाईट आणि हाईट इथून तर सी पर्यंत मोजायचं आहे. सी पर्यंत घेतलं तर एवढं डिस्टन्स राहील सी पर्यंत, कळलं का नाही? म्हणजे सर्कलची किती झाली तर डायमीटरने रेडियस होणार बरं का नाही, अर्ध डिस्टन्स डायमीटरचा अर्ध म्हणजे एच या केसमध्ये किती असेल तर आर राहील. क्लिअर आहे? बी पॉइंटला नाहीये तर 0 घेतला आणि सी पॉइंटला तो बी पासून काही डिस्टन्स किती डिस्टन्स वरती हाईट किती तर एच ही आर इतके बरं का नाही. मग आपण याच्या जागी आर घेतलेले. कुठे आर घ्यायचा कुठे 2r घ्यायचा ते तुम्ही व्यवस्थित विचार करायचा, कुठे 0 घ्यायचा ते व्यवस्थित बघून घ्या. ऑलरेडी वेलॉसिटी ऍट पॉइंट बी घेतलेला किती √5r_g. मग या ठिकाणी पुट करून टाका 1/2 m आणि याची व्हॅल्यू किती असणार तर √5r_g त्याचा स्क्वेअर केला तर फक्त 5r_g. क्लिअर आहे? पोटेन्शियल एनर्जी ही 0 असेल, 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0. पुढे राहील काय तर 1/2 इज इक्वल टू 1/2 m vc स्क्वेअर. सी ची आपल्या वेलॉसिटी फाइंड करायचं तर तसा आणि प्लस काय राहिला तर तुमचा mgr. प्लस mgr आहे, राईट साईडला काय करा मायनस mgr, कारण मग आपल्याला vc फाइंड करता येईल. मग 5 पुढे लिहिता येईल, काय भेटेल तर 5/2 mrg आणि प्लस इकडे काय ना तर मायनस mrg. मायनस mrg इकडे घेऊन टाकला आणि रिमेनिंग करायला 1/2 m vc स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? याला डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा mrg कॉमन घेतला तरी चालेल. आता इथं mrg इथं पण आहे, इथं पण mrg, इथं 2 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 5 - 2 किती होणार आहे 3. 3/2 mrg. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं सिम्प्लिफाईड केलं तर सिम्प्लिफाईड केल्यानंतर तुम्हाला भेटेल 3/2 mrg आणि इथं रिमेनिंग राहिला 1/2 mvc स्क्वेअर. ही सिम्प्लिफाईड करू शकतात, याच्यात काय अवघड नाहीये काही, बरोबर का नाही? आणि ज्याला समजत नाही तर त्याने विचारा, ते मी अजून सिम्प्लिफाईड करून देतो. आता तुम्ही 12वीला गेले म्हणजे एवढं तर सिम्प्लिफाईड येऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आणि 5 - 2 होणार आहे. 5 - 2 इज 3/2 mrg. ओके, दिस 2 and 2 कॅन्सल, m and m पण काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे तरी रिमेनिंग राहिलं 3rg. 3rg आणि तरी रिमेनिंग करायला तर vc स्क्वेअर, पण याचा स्क्वेअर आला. मग पुढची स्टेप काय असेल तर याचं स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप, लास्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर स्क्वेअर रूट असेल vc. vc इज इक्वल टू √ किती भेटेल तर 3rg. ओके, मग जर तुम्ही टॉप पोझिशनला घेतलं तर टॉप पोझिशनला वेलॉसिटी किंवा स्पीड असतो √rg, बॉटमला किती असतो √5rg. आणि या ठिकाणी पार्टिकल असा मूव्ह होतोय म्हणजे या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. मग या ठिकाणी काय झालं तर vc आणि तो vc किती झाला तर √3rg. √3rg ही काय झाली तर तुमची फायनल वेलॉसिटी या ठिकाणी झाली. क्लिअर आहे? तर फायनल वेलॉसिटी जी आहे तर ए पॉइंटची लिनियर वेलॉसिटी इतकी असणार, बी ची इतकी असणार आणि सी पॉइंटची इतकी असणार. मग याच्यावरून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही, कारण तिथं स्पीड कॉन्स्टंट नाही. ज्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म असे दोन्ही घेतले होते बरं की नाही. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉट अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आणि असा प्रश्न विचारला गेला तर सर्वात जास्त वेलॉसिटी कोणत्या पोझिशनला असेल तर सर्वात जास्त वेलॉसिटी बॉटमला असेल, कारण सर्वात जास्त तिथेच फोर्स अप्लाय करावा लागेल बरं का नाही. मग तिथं जर तुम्ही मॅक्झिमम वेलॉसिटी अप्लाय केलं तरच तो सर्कल कम्प्लीट होईल, नाही तर तो जसं की तुम्ही कमी फोर्स अप्लाय केला तर काही डिस्टन्स जाईल, परत रिटर्न येण्याचे चान्सेस आहे त्याचे. आणि जर तुम्ही मॅक्झिमम वेलॉसिटी जर तिथे अप्लाय केली तर तो सर्कल जाऊन म्हणजे तो ऑब्जेक्ट जाऊन परत इथे येण्याचे चान्सेस मोस्ट असतील, कळलं का नाही. म्हणजे एक राऊंड तरी कम्प्लीट होऊन जाईल एवढी वेलॉसिटी दिली तर. आणि त्याच्या कमी दिली तर ते रेडियस वरती डिपेंड राहील. जी तर डिपेंड आहे रेडियस वरती डिपेंड राहील. रेडियस जेवढी मोठी असेल तेवढे तुम्हाला वेलॉसिटी जास्त देणं गरजेचं असेल. एक कम्प्लीट सर्कल होईल, त्यानंतर तो अर्ध कमी करेल ते आपल्याला डिपेंड आहे बरं का नाही. पण एक सर्कल कम्प्लीट, पूर्ण एक सर्कल कम्प्लीट करायचं असेल तर इतकी वेलॉसिटी तुम्हाला बॉटमला द्यावीच लागेल. ओके, आणि त्याच्यानंतर सर्वात कमी टॉपला असते आणि त्या दोघांच्या मध्ये सेंटरला असते आणि ते असते √3rg. ओके, आता मी डायग्राम मध्ये जे नव्हतं ते वेलॉसिटी या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. जसं जसं आपण इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करतोय तसं तसं आपण रिप्रेझेंट या ठिकाणी करतोय.
आता नेक्स्ट पॉईंट घ्यायचं, दॅट इज डिफरन्स इन टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशन अँड मिडवे पोझिशन. तो पहिले फाइंड करू, नंतर बॉटम आणि मिडवे पोझिशनचा घेऊ. ठीक आहे, डिफरन्स इन टेन्शन. डिफरन्स इन टेन्शन ऍट, आता टेन्शन सर्वात जास्त कुठं असणार आहे, तर या 2 पॉईंट मध्ये सर्वात जास्त कुठं असायचं, सी पॉईंटला. मग मिडवे पोझिशन पहिले घेऊ, नंतर टॉप पोझिशन. राईट ना. जिथं जास्त असेल तर तिथून कमी ज्या टेन्शन वाला मायनस करायचं, ते तुम्हाला समजून जातं. डिफरन्स इन टेन्शन ऍट मिडवे पोझिशन, मिडवे पोझिशन अँड हायेस्ट पोझिशन किंवा टॉप मोस्ट पोझिशन. मिडवे पोझिशन अँड हायेस्ट पोझिशन इन. तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी डिफरन्स फाइंड करायचा. मग सर्वात पहिले आपण काय करू, तर सर्वात जास्त टेन्शन या पॉईंटला आहे, मग याचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सॉल्व्ह करू, कारण व्हर्टिकल मध्ये एकच आहे. ठीक आहे, मग बाय सॉल्विंग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, म्हणजे टेन्शन ऍट पॉईंट सी, दोन्ही मायनस येणार आहे, दोन्ही प्लस करून घेतो, इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स. पुढची स्टेप लिहून टाकली मी, ऑलरेडी ते डिस्कस केलेलं आहे, मग परत सांगण्याची काही गरज वाटत नाही मला. ठीक आहे, तर टेन्शन ऍट पॉईंट सी इज इक्वल टू, या सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय असेल, एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन याच्यासाठी. ठीक आहे, तर आपण या टॉपिक साठी हे पहिलं इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, इथे एक टायटल टाकून द्या फक्त, ऍट मिडवे पोझिशन घेऊ पहिले. ऍट मिडवे पोझिशन, मिडवे पोझिशनला आपण डिस्कस करतोय, मग तेच घेणार आहे. टीसी इज इक्वल टू काय असेल, तर सेंट्रीपेटल फोर्स. टीसी ची व्हॅल्यू तशीच ठेवा, आणि सेंट्रीपेटल फोर्स आहे एम व्ही सी स्क्वेअर अपॉन काय असेल, तर आर. दिस इज इक्वेशन फर्स्ट. व्ही ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट फायनल इक्वेशन मध्ये पुट करून टाकू. आता घेऊ आपण टॉप पोझिशन ऍट हायेस्ट पोझिशन. ओके, हायेस्ट पोझिशनला जर घेतलं तर सॉल्व्ह करावं लागेल डाऊनवर्ड कॉम्पोनंट, म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट. बरं का, व्हर्टिकली डाऊनवर्ड, सगळे डाऊनवर्ड आहे, मग सगळे मायनस येणार आहे, मग सगळे प्लस होणार आहे. मग पहिला आला एम जी, नंतर टेन्शन ऍट पॉईंट ए झाला, आणि हा इक्वल टूच्या बाजूला घ्यायचा, तो म्हणजे काय, तर सेंट्रीपेटल फोर्स. इज दॅट क्लिअर. मग एम जी तसा ठेवला, किंवा प्लस एम जी, तिकडे काय करा, तर मायनस एम जी करा, म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग करणार, तर टेन्शन ऍट पॉईंट ए इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स इज एम, कोणत्या पॉईंटचा आहे, ए पॉईंटचा, मग एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, and this plus mg become minus mg. This is equation second. आता टेन्शन सर्वात जास्त कुठे आहे, तर मिडवे पोझिशनला, या 2 पॉईंट मध्ये सी पॉईंटला जास्त आहे. बरं का नाही. मग इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करायचं, सबट्रॅक्ट करा. मग नेक्स्ट पॉईंट, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय, तर इक्वेशन 2 आहे, सॉरी इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 1 आहे टीसी, टीसी मधून हा मायनस करायचा, म्हणजे टी ए. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टीसी, टीसी आहे तुमचा एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर. आता मायनस करायचं म्हणजे इथं ब्रॅकेट टाकावं लागेल, म्हणजे तो काय राहिला, तर एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, अँड दिस इज मायनस एम जी. इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केला इक्वेशन 1 मधून. ठीक आहे, व्हीसी ची व्हॅल्यू किती आहे, अंडर रूट ऑफ 3 आर जी, मग व्हीसी स्क्वेअर केला तर फक्त 3 आर जी एम, आणि काय राहिला, तर 3 आर जी डिवाइडेड बाय काय असेल, तर आर. मायनस आहे तर इथले साइन चेंज होतील, मग एम व्ही ए, व्हॉट इज व्ही ए, व्ही ए इज आर जी, अंडर रूट ऑफ आर जी, मग त्याचा स्क्वेअर केला तर फक्त आर जी डिवायडेड बाय आर, आणि हा मायनस येतो का ना, तर प्लस, तो झाला प्लस एम जी. आर आर कॅन्सल, इथला पण आर कॅन्सल. क्लिअर आहे. मग इथे किती राहिला, तर 3 एम जी. दिस इज मायनस एम जी, अँड लास्ट वन इज द प्लस एम जी. प्लस एम जी मायनस एम जी कॅन्सल, रिमेनिंग किती राहिलं, तर रिमेनिंग राहिलं 3 एम जी. मग टेन्शन ऍट पॉईंट सी मायनस टेन्शन ऍट पॉईंट ए. क्लिअर आहे. मग डिफरन्स जो आहे तर तो किती असेल, तर 3 एम जी. मग आता प्रश्न असा असेल की ए पॉइंटला आणि सी पॉइंटला किती टेन्शन राहील, फक्त सी पॉइंटला 3 mg. ओके, आणि टॉप पोझिशनला परत 0 आहे. कळलं का नाही. मग या दोघांचा डिफरन्स घेतला तरी तो 3 mg भेटणार, पण या दोघांचा घेतला तर या ठिकाणी किती आहे, बी पॉइंटला 6 mg. या ठिकाणी किती आहे, 3 mg. दोघांचा डिफरन्स किती राहील, परत 3 mg. कळलं का नाही. म्हणजे या दोघांचा डिफरन्स पण 3 mg येणार, या दोघांचा पण 3 mg येणार, आणि या दोघांचा घेतला तर 6 mg येणार. क्लिअर आहे.
आणि प्रत्येक पॉईंटची टेन्शन समजलं तुम्हाला. बॉटमला 6 mg, मिडवेला 3 mg आणि टॉपला किती तर 0 आणि व्हेलॉसिटी पण समजलं. बॉटमला √5 rg, मिडवे पोझिशन √3 rg आणि टॉपला किती तर rg. तर टेन्शन आणि व्हेलॉसिटी मध्ये गडबड करू नका. टेन्शन वेगळं असणार आहे, थोडंफार बदलणार आहे, ठीक आहे, व्हॅल्यू बदलणार आहे आणि व्हेलॉसिटी मध्ये वेगळं असणार आहे, ठीक आहे. तर या सर्व रिझन तुम्हाला समजले. आता पुढचा जो टॉपिक आहे तो तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करा. परत एकदा सांगतो. तर आपल्याला काय करायचं आहे, टोटल एनर्जीज या ठिकाणी फाइंड करायचं, बरं का नाही. आणि क्वेश्चन काय दिलेलं आहे, शो दॅट टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्झर्व्ड इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एनर्जी कॉन्झर्व्ड आहे. तर आपण सर्वात पहिले काय करू, तर हायेस्ट पोझिशन घेणार, ठीक आहे. हायेस्ट पोझिशन जर घेतलं तिथं सर्वात पहिले कायनेटिक एनर्जी फाइंड करणार आणि कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला माहिती 1/2 mva². ओके, मग m तसा घेतला, व्हॉट इज va हायेस्ट पोझिशनला असतं √rg. मग VA चा स्क्वेअर केला तर फक्त RG भेटेल. या ठिकाणी रिझन द्या वाटतं सर, VA √rg. मग याला सिम्प्लिफाईड केलं तर 1/2 mrg हे तुमचं इक्वेशन भेटलं. सपोज याला इक्वेशन काय करा 1 किंवा नाही केलं तरी चालेल, आपण डायरेक्ट टोटल एनर्जी फाइंड करू. आता बी पॉईंट घ्यायचा, तो म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी घ्यायचा आणि पोटेन्शियल फॉर्म्युला आहे mgh. या केसमध्ये ए म्हणजे बॉटम पासून तर ए पर्यंत घ्यायचं आणि तिच्या सर्कलची काय झाली तर डायमीटर झाली. डायमीटर असणार आहे डबल दॅट ऑफ द रेडियस, h = d अँड d = 2r. क्लिअर आहे. मग किती असेल तर 2 पुढे घेणार आणि हा mrg. mgr कसं लिहायचं तुम्हाला तसं लिहून टाक, ठीक आहे. आणि सी पॉईंट टोटल एनर्जी ऍट पॉईंट काय तर ए पॉईंटला आपल्याला टोटल एनर्जी फाइंड करायचं. टोटल एनर्जी ऍट पॉईंट ए इज इक्वल टू, आता व्हॉट इज टोटल एनर्जी? टोटल एनर्जी इज द ऍडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटतं, टोटल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटलेला आहे, काय येतं तो 1/2 mrg आणि पोटेन्शियल एनर्जी पण भेटलाय, तो किती तर 2 mrg. या दोन्ही टर्म मधून तुम्ही कॉमन घेतलं तरी चालेल. कॉमन काय असणार आहे mrg आणि इथं अनकॉमन राहिलं 1/2 + 2. याला क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 × 2 4 + 1 5 म्हणजे 5/2 mrg. मग या ठिकाणी लिहिणार मी 5/2 mrg, जे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ओके, मग मी काय घेतलं तर सर्वात पहिलं हायेस्ट पोझिशन घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व फाइंड केलं, कायनेटिक ऍज वेल एज पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यावरून टोटल एनर्जी. आता सेकंड घेऊ आपण. त्याच्यात काय घेणार तर सपोज मी बॉटम पोझिशनचा घेतलं. ऍट बॉटम पोझिशन रिप्रेझेंटेड बाय लेटर बी आणि टॉप पोझिशन तो ए निर्पिंग केला फिगर मध्ये, ठीक आहे. आता सर्वात पहिले आपण काय घेणार तर कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असेल 1/2 mvb². व्हॉट इज VB? बॉटमला व्हेलॉसिटी किती आहे तर ते आहे √5 rg. मग VB चा स्क्वेअर केला तर फक्त 5 rg. त्याचा आता मी रिझन देऊ शकतो, VB = √5 rg. हा 5 पुढे घेऊन टाका म्हणजे 5/2 mrg भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे. या ठिकाणी मी ते पुढे कंटिन्यू करतो. मग कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 5/2 mrg हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी, पहिला पॉईंट, ठीक आहे. आता बी पॉईंट घेऊ, तो म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू mg आणि h या केसमध्ये काय असेल तर 0 असेल, कारण तिथून डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं बॉटम पासून. ओके, आणि 0 ने मल्टिप्लाय केला आन्सर 0. आणि थर्ड पॉईंट घ्यायचा, दॅट इज टोटल एनर्जी. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. कायनेटिक एनर्जी किती आहे तर कायनेटिक एनर्जी आहे 5/2 mrg आणि पोटेन्शियल किती येतात 0. आणि दोघांची जर ऍडिशन केली तर तेच भेटेल 5/2 mrg. दिस इज इक्वेशन सेकंड. According to equation 1 is 5/2 mrg and equation 2 is also 5/2 mrg. आता मी फक्त दोनच पोझिशन घेतलं, कोणतं? टॉप पोझिशन, हायेस्ट पोझिशन म्हणा किंवा बॉटम पोझिशन. आता राहिलं कोणतं? मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशनला पण तुम्हाला कायनेटिक एनर्जी शोधायची, पोटेन्शियल एनर्जी शोधायची, दोघांची ऍडिशन करायचं. दोघांची ऍडिशन परत 5/2 mrg यायला पाहिजे, ठीक आहे. तर तो शेवटचा जो पॉईंट आहे ते तुमच्यासाठी आहे, कळलं का नाही? मग लास्टला काय लिहायचं? इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि जे नवीन भेटणार आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं ते इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 it is clear that total energy in all the position in a vertical circular motion remains conserved. That means total energy is conserved in a vertical circular motion. या प्रकारे तुम्ही प्रूव्ह करू शकता. तिन्ही पॉईंटचा विचार करा.
आर्बिटरी पॉइंट बाकी आहे, तर आर्बिटरी पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू.